Ah
Mana salah mana? Benar di mana? Ada di mana? Mana bu? Halo, halo. Dewa
अहोदासाची विनंती ऐका महाराज या दासाची विनंती ऐका महाराज हिताची
कुशामाने बाळगल्या बीजाचा विचार काय जाणू बीजाचा विकार दासाची विनंती आहे का गुरु महाराजा या दासाची विनंती आहे का गुरु महाराजा हिताची पायाचा मीरा सदता आरती ऐकावी पतित पावन दीनदयाळा लज्जा राखावी लज्जा Thank you.
सद्गुरु महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। ब्रह्मानंद परमस्वरम केवल ज्ञान मूर्ते द्वंद्वातीत स्पर्शन तत्त्वज्ञाति लक्षणम एकम नित्यं वचनं सर्वाति साक्ष्य भूतं भवातीत त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपद मंत्रमूलं गुरुवाक्य श्री गुरुची कृपा। शारदाचे अवतार शारदाचे अवतार शारदाचे अवतार शारदाचे अवतार स्वामी माझे बाळगीर 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 स्वामी माझे कसं होईल संध्याकाळचं प्रति माणूस आता सध्याचा 4था दिवस 3 दिवस कुठून निघून गेले पत्ता लागला नाही आणि 4था दिवस आला तसंच आपला नेहमी गेला दिवस येणार आहे म्हणून सावध राहा। मग आनंदाय नमः श्री गुरुदेव दत्ताय नमः दिगंबराय नमः। शरीराचा जो प्राप्त होयार्थ तो सद्गुरुशी निवेदावे समस्त आत्मद्वारा देण्यात आणि निवेदावे सद्गुरुशी। गुरुला सगळं देऊन टाका म्हणाले कारण आपण गुरुला तन मन धन हे सगळंच पाहिजे। जरी हे वंचिले सद्गुरुशी तरी देह नेश्वर प्रेयसी अंत झाले आद्यासे मग त्याचे काय होईल। देह जर देण्या गेल्या या देहाचा अर्थ आहे म्हणून गुरु महाराजाचं इथं काया झिजवावं लागते। हे काया झिजून आपल्याला उद्धार करून घेता येते संसारात काया झिजल्यानं काही अर्थ नाही। मग अग्निमुख पडिता भस्माची होय निभ्रांता पृथ्वीमध्ये पुरता आणि मुक्तिकाची होय। माणसाला अग्नी जाळलं तर माणूस भस्म होऊन जाते पुरून टाकलं तर त्याची मातीच होते। पंचतत्वाचं शरीर आणि पाचाचा उत्साह मागुनी ज्याचे त्याला देणे लागे पडतोनी ते परतुल्याचं होय झालं तरी भस्मच होय पूर्ण तरी मातीच होऊन जाते। म्हणून कशी भुलं पडती मातीत जात कशी काया मस्तात जात कशी काया अजून का सुटे ना माया। मग आर घराचे प्रेत अरण्यात वाजळात पडता काय होय रचित स्वानंदाची काते होय। असं इकडे तिकडे पडलं तर प्रेत डुकर त्याला खाऊन टाकते। म्हणून याचा उद्धार गुरु नामस्मरण करून आपल्याला करून घेता येते। क्रिमी कीटिक विष्टा दुर्गंधी मूत्राची चेष्टा श्रीमंतच्या वर्तमासे ही निष्ठा आणि हासे या देहासे या देहाला अनेक व्याधी लागल्या खूप बिमाऱ्या लागल्या। या देहाला ज्या बिमाऱ्या नाहीशा करायच्या असेल तर गुरुच्या नाम स्मरणाचं नाम पाहिजे मुखात नाम। सावज बक्षीला विष्टाची होय जळचर बक्षीला विष्टाची पाये स्वानंदाचे खाते होय नाशिवंत शरीर ये काही बी खात नाही। गुलाबजाम का पेढे का बर्फी का मैसूर पाक का उपमा का पोहे का साबुदाणा का
वरण भात पोळी भाजी का काय होते विश्वास होणार आहे नाशिवंत शरीर हे शरीर कसं आहे नाशिवंत आहे असे अमंगळ हे नाशिवंत वंचून एका पुरुषी निश्चित असावे शीतरित आणि प्राप्ती होय मोक्षाची दिशा काय झाला पाहिजे गुरुच्या सेवेमध्ये तल्लीन झाला पाहिजे म्हणून वचन गुरुचे नियमित पाळा नियमित पाळा बोलू नये खोटे गुरुचे साधने गुरुचे साधने बापू शब्दाचा भर देतात मध्ये बोलू नये कधी बी खोटे आणि गुरुचे स्थान जगी मोठे मग संसार वृक्ष आवडले पतन होता नरकी बुडाले समस्ताचे उद्धार केले सद्गुरु राया दक्षिणी महाराज भक्तीला लागल्यावर तव्हाच उद्धार करून देतात मात्र कशी भक्ती अष्टभावयुक्त भक्ती अष्टभावाची भक्ती पाहिजे भावाचा दीर्घ भक्तीच्या अक्षरा अष्टभावे सदा पूजी त्याशी कालचा आपण होईल ज्याला झोपी गेला त्याला काही बिघाडा काल कीर्तनात ज्याला चेती होता त्यालाच करते मग गुरुची आणि जे ब्रह्मदेव गुरु विष्णू स्वयमेव गुरु महेश्वर सत्यमेव आणि भावे निज शिष्याची शिष्याला काय वाटते म्हणजे गुरुचाच अवतार होय गुरु पासूनच जे निर्माण झाले निज भक्ताला वाटते निज भक्त कुठं आहे निज भक्त करोडामध्ये एकच आहे हे भक्त निज भक्त मग अज्ञान तुम्ही सोकले नेत्र ज्ञानांजना देवनी केले पवित्र चक्षु केले प्रकाश मात्र तया सद्गुरुशी नमो नमः गुरु महाराजांवर किती डोळे हात अंत ना पार हात की नाही ते बी माहित नाही किती हात ते बी गणित नाही रूप कोणाला कळालं नाही एवढे जरी प्रतिमा तयार केले कोण केले माणसानं केले मग आपण माणसा देव सोडून देऊन दुसरीकडेच देव बघाल्या म्हणून स्वामी गुरुजीने सांगितलं खरा तो एकच धर्मा जगाला प्रेम पाणी माणसामध्ये देव बघणं दुसरे धर्म नाही यांना अमुक जातीचा यांना टमुक जातीचा ते न म्हणत हा संप्रदाय सगळ्याचा कोणत्याही धर्माचा राहू द्या कोणीही राहू द्या नको नको दुष्ट
चित्तू नका तुमच्या तेच आहे माझ्या तेच आहे मात्र फरक एवढा आहे काय काय जणाला देव कळाला नाही फरक तेवढाच दुसरा फरक नाही फरक आहे यशनाचा दुसरा फरकच नाही माणसामध्ये तुमच्यात बी तेच आहे माझ्यात बी तेच आहे दुसरं कुठं कोणीच नाही चैतन्य आणि शाश्वत यो मातीत निरंजन सरोदित नानबिंदू काळारित दया श्री गुरु व्याप्त असे स्थानावर जंगमाशी निर्मळ आणि स्थिर परियस आलिंगनेत आनंद ब्रह्मांडाचे आणि दया श्री गुरु नमो नमः. गुरु महाराजांना नामन चालू आहे. ज्ञानशक्ती विशेष निवडून तत्व मानले लीला भूषणी आणि भक्ती मुक्ती दे प्रसन्न होवले आणि दया श्री गुरु नमो नमः. गुरु महाराज भक्ती केल्यावर मुक्ती देतात भक्ती मुक्ती देती प्रसन्न होनिया मग आनंद जन्माचे पातक कर्मा कर्माती दोष सकळीक नानाकडे भस्म करी देख आणि दया श्री गुरुचे नमो नमः. अनेक पापाचं भस्म करण्याचं काम गुरु महाराज करतात. अशा गुरुला नमो नमः. मग गुरु विना तत्व नाही विशेष गुरु विना वृत्तात पाठे सायास तत्वज्ञान शरण गुरुचे चरणास आणि दया श्री गुरुशे नमो नमः. गुरुशिवाय दुसरं तत्वच नाही. गुरुनाथ त्रैलोक्याचा जगद्गुरु म्हणून शुद्ध सृष्टीचा गुरुआत्म सगळ ईश्वाचा दया श्री गुरुशी नमो नमः. गुरु कोण होय गुरुनाथ त्रैलोक्याचा महाराज त्रिलोक्याचे नाथ जगद्गुरु म्हणून शुद्ध सृष्टीचा महाराज जगद्गुरु अर्धचारी सृष्टीचे गुरु आत्म सगळ्या ईश्वाचा सगळ्या ईश्वाचा जे आत्मा असेल ते गुरु होत तया श्री गुरुशी नमो नमः. गुरुमूर्ती ध्यानाचे मुळ पूजेचे मुळ गुरुचरण कमळ आणि मंत्राचे मुळ गुरुवाक्य रसाळ आणि मोक्ष मुळ ते गुरु कृपा. हे श्लोक आपण घेता आधी. ध्यान म्हणून गुरुमूर्ती पूजा म्हणून गुरु पदा मंत्र म्हणून गुरुवाक्य मोक्ष म्हणून गुरु कृपा. याच्यात स्पष्ट सांगितले. काय सांगितले? गुरुमूर्ती ध्यानाचे मुळ गुरुची मूर्ती ध्यानाचं मूळ होय. पूजेचे मुळ गुरुचरण कमळ आणि मंत्र मुळ गुरुवाक्य रसाळ आणि मोक्ष मुळ ते गुरु कृपा.
सद्गुरु रूप आदि अनादि गुरु रूप दैवत सर्व लक्षिते गुरु मंत्राचा त्रिताप छेदी दया श्री गुरुशी नमो नमः महाराज त्रिता बोलायचं करतात नमन माझे गुरु राजा नमन माझे गुरु राजा नमन माझे सप्त समुद्र स्नानाचे मुळ गुरु तीर्थ घेता प्राप्त सकळ बिंदू मात्रे सेवन केली तात्काळ दुर्लभ होय सहस्राते सप्त समुद्रात स्थानिका गुरुचं भजन केल्यावर प्राप्त होते म्हणून तू आशा सोड सकाळाचे तरी अंघोळ गुरु भजनाचे तू आशा सोड सकाळाचे तरी अंघोळ गुरु भजनाचे तू आशा सोड सकाळाचे तरी आंघोळ गुरु भजनाची होती आंघोळ गुरुच्या भजनाची आंघोळ दररोज बापू करारे आंघोळ गुरुच्या भजनाची मग गुरु सगळं देवाटी देव हरी आराटी स्वयंमेव गुरु पुढे तयाचा नास्तिक भाव आणि म्हणून त्यागरे तुझी त्याला सुद्धा गुरु शिवाय थारा नाही पण हरिहर ब्रह्मदिक्त सुद्धा गुरुचं पूजन करतात पूजन कसं करतात काल सांगितलं नाहीतर अजून बेल फुल अक्षरा ते तर लावावं लागल मात्र आपण अंतर्भाव जाऊन आपण करायचं असेल अनुभवाची भक्ती जर करावायची असेल तर काल सांगितलेली पूजा मग ज्ञाना वाचून मोक्ष प्राप्ती गुरु भक्ताशी होय विचिती आणि गुरु मार्ग समान होते अनेक मार्ग
या मार्गामध्ये ज्ञान वाचून मोक्ष प्राप्ती नाही, म्हणून ज्ञान पाहिजे. गुरुचं ज्ञान गुरु भक्ताशी न होई निश्चिती. गुरु भक्ताला ज्ञान पाहिजे तर त्याला मोक्ष प्राप्ती होते. गुरु मार्ग समान होते अनेक प्रचार गुरु ज्ञान. जर आपल्याला मोक्षाच्या गावाला जायचं असेल तर ज्ञानाची प्राप्ती. काल रस्ते सांगितले, रस्ता निवडला असाल तुम्ही, आपलं तर सांगून गळ बसून चले, मात्र लोक काय आपल्याला आलं पाहिजे. मग गुरुपरता श्रेष्ठ देव नाही. नेती श्रुतीचा भाव, काया वाचा मन स्वभाव आणि आराधीचे गुरु मूर्ती. सर्वजण म्हणतात की आम्ही नेतो मोक्षाला नेतो, आता कोणी नाही ना अर्ध्या वाटात स्वतःहून देते. गुरुपरता श्रेष्ठ देव नाही. म्हणून गुरुप्रसाद करून ब्रह्मयाशी सत्यलोक अधिष्ठान. विष्णू वैकुंठ प्राप्त झाले गहन. सद्गुरु प्रसादे. वेदाचे पद मिळालं, गुरुच्या प्रसादानं ब्रह्माला सत्यलोक मिळालं. विष्णूला वैकुंठ प्राप्त झालं कोणाच्या कृपेनं? सद्गुरु प्रसादे. शिवासी मिळाले कैलास वास, शेष्याशी शिर समुद्र निवास. म्हणून दिन होऊन सद्गुरु चरणास, समस्त वंदिती त्या गुरुशी. सर्वजण काय करावे? या गुरु महाराजांचं भजन करायचं का? त्याला गुरु महाराजांना पद प्राप्त करून दिलं. मग देव गंधर्व किन्नर आणि प्रत्यक्षाती चारणा थोर ऋषी मुनी गणादी निर्धार गुरु स्थवन करिता ते. सर्वजण गुरु महाराजांचे नामस्मरण करतात. मग अहंकार गर्व धरून विद्यार्थी वर्मतपण आणि धरिता जे अभिमान ते पतन पावते संसारी. काय सांगितले बघा? अहंकार गर्व धरून विद्यार्थी उन्मत्तपण धरिती जे अभिमान आणि ते पतन पावते संसारी. त्याला खूप मोठं दुःख प्राप्त होते, पण अभिमान जमणार. पण सांगितले सोड मनाचा अभिमान घ्यावे भावानी दत्तना. सोड मनाचा अभिमान घ्यावे भावानी दत्तना. काय सांगितले? सोड मनाचा अभिमान. आणि भक्ती कशी का? भावाची भक्ती. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव भावाचा भुकेला आहे. आपण कसं जेवणाचे भुकेले बसाल्या, तसं देव भावाचा भुकेला आहे. हाची दुष्काळ त्याला. महाराजाला हेच दुष्काळ पडाला, दुसरा दुष्काळच नाही. आपल्या पावसाचा दुष्काळ, उन्हाळा बापू काय ऊन पडाले, होती ऐकू देना चले, कूलर लावलं तरी गरमी. हे आपले दुष्काळ. मात्र गुरु महाराजाला भावाचा दुष्काळ. मग घटी यंत्रा समान आणि भरेची माया डोळी जाणार. आणि जन्म मृत्यूचे भय नाही, शरीर जडली वासना. त्या खऱ्या गुरुभक्ताला वासना नसते, जन्म मरणाचं भय नसते. गुरुभक्तीशी होती विमुख, यात यात न चुके देख.
म्हणून मुख्य नायक भजावा मोक्ष मार्गा कारणी. गुरुभक्ती तालान गुरुभक्तीचा सोडून दुसरी भक्ती केला. रव रव नरकपचे पाय तयाशी सुख कदा नाही सृष्टी शून्य होईपर्यंत. म्हणून भजावा मोक्ष मार्गा कारणी. हे गुरुनाम मोक्ष मार्गाच्या कारणानं आपल्याला बघायचं आहे. आता कोणते कारण जातील. सत्याचं निमित्त आता मंदिराचा काळ झाला तर सत्ता सुरू असत असा अंदाज आहे. अजून कोणाला विचारलो नाही. तसं हे निमित्तानं जसं चलाले कोणत्याही गोष्टीला निमित्तच. मग आता गुरुचे ध्यान आहे का जे सर्वांग पदत आहे का सकळ सौख्य कारणा आन भक्ती मुक्ती दाता जो. ते सांगितलं परत महाराज भक्ती मुक्तीचे दाता आहे. मग ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञान मूर्त्या भेद द्वंद्वातीत जे का पद अनंतयाशी भावे नमामि. अजून श्लोकाला म्हणाले आपण ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञान मूर्ते द्वंद्वातीत गगन सदर्शे तत्वमच्चादि लक्षण एक नित्य विमल मच्चर सर्वांगी साक्ष्य भूत भवातीत निर्गुणरहित श्री सद्गुरु नमामि. सांगितलं. अजून एक श्लोक आहे. श्रीमत पर ब्रह्मगुरु स्वरामी श्रीमत पर परब्रह्मगुरु भजामी श्रीमत पर परब्रह्मगुरु वंदामी आणि श्रीमत पर परब्रह्मगुरु नमामि. नंबर एक श्लोकात आपला ब्रह्मानंदाचा आलाय. आपल्याला आनंद व्हालाय. ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम सुखद केवळ ज्ञान मूर्ती आवेद. मार्गाची मूर्ती ज्ञानाची मूर्ती. द्वंद्वातीत जे काय पद त्या पदाचा नाश नाही. आणि तयाशी भावे नमामि. पहिला नमन आपल्याला भावानं करावं लागते. नमन माझे दिगंबरा निर्गुण निराकारा. कोणाला निर्गुण निराकाराला. निर्गुण म्हणजे तिथं कोणच नाही. काल सांगितलं चौथा गुण निर्गुण.
ज्यांना ध्यान देणार नाही त्याला कळते संपूर्ण. आता कीर्तनाचं पोथीचं जोड लागणार. पोथी नंबर काय करावं लागेल, कीर्तन नंबर काय करावं लागते. निराभासाचे गगन सदृशे तत्वमसी आदी महावाक्य निरास अलक्ष जो आदी पुरुष तयाशी बजावे सर्व भावी. निराभासाचं गगन आहे महाराजासाठी, कोणताच भास नाही. तत्वमसी आदी महावाक्य निरास गुरु महाराज महावाक्य तो आता महावाक्य श्लोक आणि अलक्ष जो आदी पुरुष तयाशी बजावे सर्व भावे. कसं आहे, अलक्ष तू आनंद तू आनंद अलक्ष अगोचर समोर एक नित्य विमल आणि सर्व साक्षी आचल भावरहित केवळ आणि नमन तयाशी करावे. एक नित्य विमल महाराज, एक नित्य आपले नित्य. आज बघायचं आपल्याला नित्य काय, नित्य म्हणजे काय होय, अनित्य म्हणजे काय होय. मग नित्य शुद्ध त्रिगुणारहित निराभास निराकार सदोदित आणि निरंजन नित्य चिदानंद सतत तयाशी अनन्य भावे नमावे. नित्य शुद्ध त्रिगुणारहित काय सांगितलं महाराज, त्रिगुणाचार आहे. महाराज त्रिगुणाचार आहे. आपण त्रिगुणामध्ये आपण रज तम सत्व, आपल्याजवळ तिन्ही गुण आहात. म्हणून काय सांगितलं, त्रिगुणी असे मायेचे सहता म्हणून गुणा वेगळा परमेश्वर. त्रिगुणी असे मायेचे सहता गुणा वेगळा परमेश्वर. त्रिगुणी असे मायेचे सहता म्हणून गुणा वेगळा परमेश्वर. गुणा वेगळा परमेश्वर म्हणून गुणा वेगळा तो त्रिगुणी काय आहे, मायेची सत्ता आहे म्हणून गुणा वेगळा आनंद तो. गुणामध्ये नाही, रूपामध्ये नाही. मग आनंद परमानंद कर प्रसन्न ज्ञान स्वरूप सुख संपन्न संसामध्ये निज मुक्त पूर्ण आणि तोची सद्गुरु जाणावा. इथं आनंद आहे, परमानंद आहे. ब्रह्मानंद म्हणजे जो ब्रह्म म्हणजे उत्पन्न, जो आपल्या आनंदामध्ये सदोदित वाढ करतो त्याला ब्रह्मानंद म्हणावा. आनंद वाढला पाहिजे. ज्या गुरुजवळ जाऊन आनंद जर प्राप्त होत नसेल तर कशाला म्हणावं ब्रह्मानंद. ब्रह्मानंद म्हणजे आनंदामध्ये वाढ करणं. योगी औषधे सद्गुरु राज प्रताप शिंदे तोची द्यावे सद्गुरु. हृदयामृत कमळी विकासरे कार्यकारण शोभेले मध्ये सिंहासनी उपविष्टले आणि तोची द्यावे सद्गुरु. असं गुरुचं ध्यान पाहिजे. शोभिती श्वेतगंध अक्षता शरीरी मिरविती श्वेत पुष्पमाळा विराजते सर्वांगी जयाच्या. महाराजांच्या रूपाचं वर्णन चालू आहे. श्वेत भूषणी स्वरूप स्वजळा देवी तो मानदिशे परब्रह्म पुतळा अनंत शशी सूर्यप्रकाशला आणि प्रकाश उजळला तो प्रकाशो. गुरु महाराजाला किती प्रकाश आहे. मग किती प्रकाश आहे. आनंद सूर्याची तेज
अंगाची या एका रोमा अनंत सूर्य लचित झाले काय वरून मी उपमा. काय म्हणजे महाराजाच्या एका रोमाला एका सूर्य आहे. आपल्याला एकच सूर्य उन्हाळ्यामध्ये पुरी करायला ते रूप बघायचं असेल तर कोणता प्रकाश उघडा ज्ञान दृष्टी शोध घ्या आनंदाचा. ज्ञानाची दृष्टी उघडावं लागते, शोध आनंदाचा घ्यावा लागते. मग कोटीचंद्र सूर्याचा प्रकाश मनोरम्य मूर्ती सदा काच कानिष्ठवर्ग भाविकाचा अभय देतो. उभय भागी शक्ती चोविती तेने मंडिता पावे श्री गुरुमूर्ती नेत्रद्वयाची फाकी निघते आणि बाला सूर्याप्रमाणे स्वरूपाचा प्रकाश. गुरुच्या प्रकाश ज्योतीमध्ये गेलो तर आपण सुद्धा प्रकाशमय होऊन जातो. हे गुरुचं रूप. मग प्रसन्न वर्ध कर निज भक्ताशी निर्धार इच्छिते असे वर मनोहर कृपा. आयशी मूर्ती जाता ओ मानसे देह पंचतत्व झाला तयाशी शिवची होय निश्चयाची भेदभावना नाही तया. देह सुद्धा महाराज आपल्याजवळ नेऊन टाकतात. या बघतो आमचंच वाट तुम्ही आता तुम्ही आमच्या चरणाचे दास झाल्या म्हणून आमच्या जवळ येऊन आता आमचीच भक्ती करा. जसं बागीर महाराज तिथूनच आले परत तिथंच गेले. कशासाठी आले? उद्धारासाठी आले. जगाच्या उद्धारा सत्ताच्या विभूती यह कष्टविती परोपकारे. जगाचं कल्याण करण्यासाठी संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. या देहाला जिजवतात त्याला म्हणाव संत. ती कोण होत? संत होत. मग आपल्याला वाटाले महाराजाचं बरं आहे. प्रत्येक घरी गेलं की तूप द्याले तेल द्याले धरून वताले जेवण झाले की पान द्याले महाराजाला. सगळेजण महाराजाला गंध लाव अक्षराला हार टाक फुलं लाव. महाराज सोपं महाराज खूप अवघड झाले. पाण्यात नामाचा झोप घेतो कैसा आणि जावे त्याच्या व्यवसायात माकडे. आम्ही पाण्यातले मासे वाहन तुम्हाला तिथं आले शेकाळा कसं व्हायचं म्हणून सांगितलंय. संत ज्याने व्हावे जग बोलणे सोसावे सोपे नव्हे संतपणा जिद्देपणी आहे मरण. ज्यानं संत झाला त्याला जगाचं बोलणं सोसावंच लागल आणि जिद्देपणी मरण होय. काय होय? जिद्देपणी मरण. एखाद्याला जिद्देपणी गाडून टाकून मुंडीवर केले तसं महाराजांचं काम आहे. आमच्या सोपं नाव सुद्धा परमार्थ अवघड झालाय. अनेक जणांचे आडपाय येतात. मनाला सांगता येते मनात जाऊ नको आडमार्गाला. मात्र माणसाला कसं सांगा जाऊ नका आडमार्गाला. मनाला सांगू शकता काय सांगू शकता? नको नको मना जाऊ आडराला. तुझला
ती काही हरकत नाही. पाप पुण्य सरल्याने तुझला गती नाही. ये गुरुचरणी अर्पण कर पाये म्हणून सांगितले. मनाला सांगायचे, माणसाला कसं सांगाव, मनासाठी बक्कळ पद दिले. माणसाला कसं सांगावं, माणसाला तयार नाही. म्हणून सोपे नव्हे संत चिंतेपणी आहे मरण. चिंतेपणी याला मरावं लागते. अनेक संताला त्रास झाला, ज्ञानेश्वर माऊलीला त्रास झाला. ज्ञानेश्वर माऊलीला आंघोळीला स्नानाला कोणी पाणी दिलं नाही, पियाला पाणी दिलं नाही. जेव्हा त्याचा अवतार कार्य कळालं तेव्हा सगळेजण उचलून घेऊ लागले. नंतर काय करता, एकदा मनात माणूस उतरून गेल्यावर काय करा, काय फायदा आहे. नंतर हेच होईल, इथं साधून घ्यावं लागलं. सावध सावधान मुखी बोला गुरुवचन काळात बळे सावधान. तुम्हाला सांगणं म्हणजे सावधान. रामदास स्वामींना ऐकले पुन्हा भेट ये सावधान. ते पहिले सांगायला करताना सावधान, रस्ता बंद आहे, इथून रस्ता पुन्हा लागत नाही, खड्ड्यात पडतोस, पुन्हा वर येता येईल म्हणून सावधान. सावधान सावकाश चला. आणि दान म्हणजे गुन्हा बसून जाय. सावधान हे सावधान. या विधी गुरुचे ध्यान करता ज्ञान प्राप्त होय तत्वता गुरुपदे प्राप्त होत. गुरु जो दाखविला मार्ग तेने शुद्धी होय अभंग. आणि त्याचा प्रसंग आणि पडोची न द्यावा. आणि त्याचा प्रसंग म्हणजे दुष्ट लोकांचा प्रसंग आपल्या संग घडू नये म्हणून संगत करावी सदा सज्जनाची. संत सज्जनाची संगत करावी. संत सज्जनाची सावधान. संगत करावी संत सज्जनाची
सदा सज्जनाची सावलीन सावी कदा दुर्जनाची सावली बी नको म्हणाले त्याच्या जवळ तर कसं जावं मग सावली आपण जर इथं थांबल्या आपली सावली कोणावर पडत असेल त्याला जर दुर्जन आहे त्याचा आपल्याला झाकून घ्यायला त्याच्या सावलीनं ते बी नको म्हणाले दुर्जनाची सावली बी नको मग आत्मस्वरूप होय गोचर त्याची ज्ञानाचा नावा सुंदर घेण्याचा निर्धार एक रूप होईल गुरु महाराज या केल्यावर एकच रूप होऊन जाते माणूस भक्त बहुत क्रिया मंत्र पडता कोटी शास्त्र वाचिता भ्रांती न जाय तत्वता गुरु कृपे वाचून या गुरु शिवाय आपल्या जीवाची भ्रांती जाण्या किती शास्त्र पारंगत झाले खरग ज्ञान करून घरी अष्टपाश छेदन आयसा सद्गुरु तो स्वामी म्हणून पद आहे सूक्ष्म गुरुमार्ग लावा लक्ष दुर्ग हाती घेऊन या ज्ञान खडग जरा 42 स्वर्ग चढा म्हणाले महाराज किती स्वर्गात नेमकं किती आत इकडे तर 42 म्हणाले स्वर्ग नेमके किती आत ज्यानं गुरु केला त्याचा जन्म सफळ झाला आणि ज्याने नाही गुरु केला त्याचा जन्म चिवाया गेला मग गुरु शब्दाचा अर्थ इथं चालू आहे आता गु शब्द तो अंधकार रु शब्दाचा प्रकाश थोर आणि माया ब्रह्माचा विचार जाणीजेत गुरु कोणाच्या विचारात निर्माण झाले माया आणि ब्रह्माच्या विचारातून निर्माण झाले गुरु गु शब्द अंधकारात आहे गु शब्दाचाच प्रकाश पडलाय आणि माया ब्रह्माचा विचार जाणीजेत गुरु मग गु म्हणजे गुणातीत रु म्हणजे रूपातीत गुण रूपाचा होयांत याची गुरुपद जाणीजे गुणाच्या रूपाचा अंत होते त्याला गुरुपद म्हणाव ज्याला गुणामध्ये नाही आहे त्याला गुरु म्हणता येणार ज्याला रूपामध्ये बोलून चाललाय त्यालाही गुरु म्हणता येणार गुरु करावायचा कोण
करा ज्यांना चार पदार्थ ओळखून दे. आज आपल्याला चार पदार्थ डिटेल मध्ये बघायचे आहेत कीर्तनाच्या माध्यमातून. किती पदार्थ? चार पदार्थ. लय जागी आला विषय. चार पदार्थ कोणते होत? पदार्थ म्हणजे काय होय? पदार्थ म्हणजे मटेरियल होय खायचं. पदार्थ म्हणजे सामान्य आहे. आता या जीवाला गुरु कसं करावं काल बघले आपण. आता आज आपल्याला गुह्य ज्ञान गुह्य ज्ञान गुरुला विचारून घ्यावं लागते. नुसतं गुरु करून सोडून देता येणार. उकच गुरु केलं की माणूस गावाला येणाराय. 1.25 रुपया दिनाग बाई गुरु केला. 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 जन्मभर गुरु केला दयाला गुरु केला. गुरु केला गुरु केला. 1.25 रुपया दिलो गुरु केलो गुरु केलो गुरु केलो. जन्म मरण चुकीना त्याला कशाला गुरु केला? कशाला केली म्हणाले? 1.25 रुपया देऊ. 1.25 रुपया ना झाला. लेकराला चॉकलेट गोळी द्यायची तरी एक बार जवळ येईल. 1.25 रुपये काय कामाचं होय? मग सकळ मंत्राचा मंत्र राज गुरु हे 2 अक्षर सहज. वेद श्रुतीचा मज परमपद बोली जय गुरु. गुरुचं पद परमपद आहे. सर्वाच्या वर सगळ्याच्या वरिष्ठ पद. नित्य निर्गुण निराकार बोध रूप परब्रह्म सगर आणि सर्व ब्रह्मची वासा आहे. दीप दीपांतरा प्रमाणे गुरु कृपे करून होय आत्मयाचे निरसन. अंतर्ज्ञाना वाचून मुक्त मार्ग प्राप्त न होय. अंतर्ज्ञाना वाचून मुक्तीचा मार्ग प्राप्त होईना. अंतरातील ज्ञान म्हणून अंतरीची घेतो गोडे. पाहे जोडी त्या भावाची. अंतरीची घेतो गोडे. पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी. मार्ग प्राप्त होय. आम ब्रह्म स्तंभ ब्रह्म पर्यंत गुरु स्वरूप सदोदित. स्थावर जंगम निश्चित आणि भरोनी उरला. स्थावर आणि जन्मामध्ये गुरु भरोनी उरला म्हणून सांगितले. सर्वाघटी भरून उरला सांगताची कयाला बोलताची. Yeah.
पाय दाखवा महाराज मला तुमचे पाय कुठं आता मला भेटणार चालले मग सचितानंदाची करावे वंदन आणि भेदातीत गुरुपद आणि नित्य निराकार निर्गुण स्वयात्मा स्थितीत जाणावा सचितानंद करावे वंदन सचितानंदाला वंदन करावं लागते मग तेव्हा काय होते मग अनुसयाच्या सुताला माझ्या अवधूताला अनुसयाच्या सुताला अनुसयाच्या सुताला माझ्या अवधूताला द्यावे प्राप्त नित्यानंद निर्धार हृदय आकाशी सद्गुरु दिवाकर आणि शुद्ध स्फुटिका सारखा निर्माण रूप कसा आहे शुद्ध आहे म्हणून तुझे स्वरूप पाहता मन हे झाले उन्माना मन झाले उन्माना महाराजाची आपली कोण शुद्ध दक्षिण पदावर महाराजाची कोण सापडले बघतो मग आजची आपली अशी होती आता गळा बसल्यामुळे थोडं गळा उचलला चाललाय माइक सिस्टमचा प्रॉब्लेम नाही आता गळ्यात श्री गुरु करती बाहुर छत्रासी येता जाता गर्दी होत असे नाम कशाची
बाजे